नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. साहेब, आज पाटीलचा बर्थडे आहे, त्या संदर्भात काय म्हणणार आहे तुम्ही? त्याबद्दल काय सांगाल? वाढदिवस आहे त्याचा आनंद आहे, त्यांना शुभेच्छा आहेतच. आज 49 वर्ष पूर्ण करून 50व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या 50 मध्ये आम्हाला 50 मारायची आहे. भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक येते. आमच्या डॅशिंग शहर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा रोवण्याचा प्रयत्न आम्ही करू, आटोकाट प्रयत्न करू, पराक्रमाची शर्त करू. हा शब्द वाढदिवसाच्या निमित्त मी आमच्या प्रसाद भाईंना, आमच्या शहर प्रमुखांना देतोय आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा माझ्याकडून मी देत आहे. धन्यवाद. आज हमारे अच्छे मित्र प्रसाद जिनका जन्मदिन है, और प्रसाद जी ऐसे हमारे किंग हर बार कभी भी बहुत प्यार से मिलते हैं और हर बार कुछ भी काम ले तो पूरा करते हैं. तो मैं भी भगवान से प्रार्थना करूंगा हमारा प्रसाद का है तो मेरी बहन का वो साहबा आमचा प्रसाद का या तो हमसे माझी बहिणीचा भविष्य में जो भी मन में हो पूरा हो. ऐसे में आमदार मैं सभी तरीके से विनती करता हूँ. मैं बोलते भगवान पर मैं बोल रहा हूँ. और यहाँ पे रही समाज के अध्यक्ष है हमारे सेना है, टेंशन मत लो, उठाता भी है. तो फिर भी मेरे पूरे फैमिली की तरफ से प्रसाद जी को ये सबसे नीचे लिखा उनका नाम है, ऐसे उनका काम है, सबको लेके चलते. आज उनका जन्मदिन है. 50 के बाद अभी कितना अच्छा ही होता है. 51 अपने हिंदू समाज में 51, 11 शुभ रहता है. तो अगले बार भी 51 लगा. फिर से बहुत बहुत इनको धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद. अण्णांच्या श्रद्धा 2 शब्द भावना व्यक्त करायचे. आजच्या चांगल्या दिवशी मी प्रसाद पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराकडे प्रार्थना करतो तर त्यांची जे स्वप्न आहे ते पूर्ण हो. पण जर अण्णांनी बॉल माझ्या ह्याच्यात टाकला आहे, अण्णा हुशार आहे, पण एक आहे त्या खरोखर सगळ्यांचं मन एकदम मनापासून सगळ्यांना वाटते का प्रसाद कुठल्या तरी चांगल्या पदावर जावं. पार्टी वेगळी आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो, पण मनाने प्रसाद पण एकदम चांगला व्यक्ती, जो मित्रता पाळणारा व्यक्ती आहे. कारण का माझी तर लहानपणापासून त्याची मैत्री आहे. पण तरी कधी असा कुठला लोक त्याच्या मनात नसतो. कुठलं काम पाहिजे, काय पाहिजे, पैसे पाहिजेत, काहीच नाही. तो असा फुकट पितो गाडी कुत्र्यांच्या मागे. तो त्याच्या मित्रतामध्ये असतो, तो त्याच्या युद्धीत असतो, पण त्यांनी कधी मित्राचा कुठला लाभ घेण्याचा प्रयत्न केला नाही का त्याचा कुठला फायदा घ्यायचा प्रयत्न केला. त्याला कुठे कुठलं भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तरी ठीक आहे. आणि तो आजपर्यंत सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर राहिला. सगळ्या मोठ्या मोठ्या म्हणजे नाही त्यांची ते होणार नाही, त्याचा नसाच नाही, पण तो सगळ्यांबरोबर राहिला. पण कधी कोणाच्याकडे म्हणजे लाचाराने कधी नाही, सगळ्यांकडे मित्रताने राहिला. आणि मित्रताना राहून त्यांनी म्हणजे सगळ्यांची कामं केल्यात. सगळ्यांना कोणी आपण विचारलं आज प्रसाद जायचं इकडे तर मी येतो, म्हणजे कोणासाठी नाही कधी बोलणार नाही. आज इथे लोक पण असतील त्यांना पण बोलेल. आणि त्याचं बोलणं एवढं चांगलं आहे का त्याच्यात थोडा पण गडबड नाही. कधी कधी आपल्या हिंदीत असतो, आम्हाला बोलवतो, आम्ही जातो. आता सध्या आम्ही दोघं जण जास्त काहीतरी काम करतो. पण आज मी कधी पण म्हणजे जव्हारपर्यंत, मोखाड्यापर्यंत, तिकडे तलासीपर्यंत गेलो तो तिकडूनचे आदिवासी लोक पण आहेत. पण प्रसाद गेला का ते सगळेजण एकत्र येतात. एका गावागावात कधी कधी विचार करतो हा नगरसेवकच्या ह्याच्यातला पडलेला आहे, कुणबी सेना आहे, मोठी आहे, हा खासदार बनू शकतो. पण मी मोठ्याला बोलतो, मनात पण याला असं चिकावं लागले. कारण काय याची एवढी ओळख आहे का तेवढी कुठल्याच व्यक्तीची तिकडे त्या साईडला नाही.
एवढी चांगली ओळख, एवढी चांगली मित्रता ह्याच्याकडे आहे. तर मित्रता पण दुसरं आज पुढे नेण्यात कोण असतंय? आता मला पुढे येण्यात ही मित्रता आहे, प्रसादचा पण हात आहे त्यात. ही मित्रता पुढे येते. म्हणून इथून त्या पट्ट्यापर्यंत स्टार्ट टू एंड पर्यंत लोक सगळे प्रत्येक गावात हे जे कार्यकर्ता आहेत, जे मित्र सगळे आहेत, म्हणून त्या याला पण जे काय वेगवेगळे असते, पण खरोखर आमच्या सगळ्यांचं मन प्रसाद साहेब एकदम सॉफ्ट आहे. त्यांना काहीतरी चांगलं पण चांगलं त्याला काहीतरी पुढे भविष्यात त्यात घडावं ही आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी कधी पण आम्हाला आपली गरज लागली आणि आम्हाला वाटलं काही तर आम्ही प्रसादचं नाव करून एवढं मी सगळ्यांना बोलतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.